आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। महापालिकेच्या 5 किलोमीटर अंतरावरील गावांना पाणी देणं शक्य नाही। महापालिकेचं पीएमआरडीए प्रशासनाला हे पत्र। नव्यानं समाविष्ट गावात अजूनही महापालिकेचं पाणी पोहोचलं नाहीये। पुणे महापालिकेचा शहराशी आता केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजनेत 5वा नंबर टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा आता पहाटेच उचलण्याचं नियोजन झालंय। 288 स्पॉट पालिकेनं केलेत निश्चित। विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हा निवडणूक शाखेकडून आता नियोजनाला सुरुवात झाली। प्रत्येक केंद्रावर असणार शौचालय, बीज आणि रॅम्पची देखील सुविधा। हडपसर टर्मिनलवरून आता झाशीसाठी धावणार आहे सुपरफास्ट ट्रेन। दसरा दिवाळी निमित्त चाकरमान्यांसाठी सोय। दर रविवारी रात्री 7:30 वाजता ही सुटेल ट्रेन। पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचं सत्र कायम। वेगवेगळ्या घटनेत 57 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड। तर शिवाजीनगर आणि वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राज्यसेवा 2022 आणि 2023च्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ऑप्टिंग आउटची संधी देण्याची मागणी आहे। विद्यार्थ्यांची एमपीएससी आयोगाकडे सचिवांकडे मागणी। पुण्याच्या आंबेगावमध्ये धनगर आरक्षणाच्या विरोधात आदिवासी भागामध्ये उपोषण। आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागामधील फुलवडे इथं आदिवासी बांधवांचं उपोषण। पुण्याच्या भोर तालुक्यामधील डोंगरी भागात रानडुकरांचा हैदोस। भुईमुग पिकांचं नुकसान, शेतकरी हैराण। रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होते।